इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या सत्र 2 परीक्षेमध्ये विज्ञान विषयासाठी जी प्रश्नपत्रिका येणार आहे त्या प्रकारच्या काही प्रश्नपत्रिका राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात SCERT महाराष्ट्र यांनी ऑनलाईन प्रकाशित केलेल्या आहेत. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संकलित चाचणी क्रमांक 2 ही SCERT कडून घेण्यात येणार आहे असं सुरुवातीला सांगण्यात आलं. त्यानंतर किरकोळ काही बदल होतील नाही होईल, परंतु आपल्याला जी काही प्रश्नपत्रिका मिळणार आहे ती SCERTच्या पिरियॉडिक असेसमेंट टेस्ट म्हणजे PAT या टाईपमध्येच मिळणार आहे. आणि त्या टाईपमध्ये प्रश्न कशा प्रकारचे येतात, कशा प्रकारचे प्रश्न असतात हे समजण्यासाठी SCERTने अगोदरच आपल्याकडे पेपर पाठवलेला आहे. 2024 लेखी परीक्षा आणि या प्रश्नपत्रिकेची सगळीच्या सगळी उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये आत्ता पाहणार आहोत. अर्थात प्रश्न तुमच्यासमोर असतील, उत्तरही तुमच्यासमोर असतील. व्हिडिओ नंतर तुम्ही पॉज करून पाहून उत्तरं वहीमध्ये लिहून ठेवा, कारण याच टाईपचे प्रश्न आणि याच काही कदाचित ह्यातले काही प्रश्नसुद्धा रिपिटेशन होऊ शकतात. हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर यासारखे अजून काही प्रश्न तुमची तयारी आपोआपच होऊन जाणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलला तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जे विद्यार्थी NMMSला होते, स्कॉलरशिपला होते, त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. कारण 8वी 9वी आणि 10वी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षा, वेगवेगळ्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि इतर शैक्षणिक माहिती या सगळ्यांची माहिती तुम्हाला या चॅनलमधून मिळते. त्यामुळं तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब केलेला आहे. हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना पाठवा. जर आपण शिक्षक असाल आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ आपल्या 8वीच्या विद्यार्थ्यांना पाठवून द्या. त्यांना रिव्हिजनसाठी आणि पुढं सत्र 2 परीक्षा देण्यासाठी संकलित 2 आपण त्याला म्हणतो फार उपयोगाला येणार आहे. चला तर बघूयात प्रश्नपत्रिकेमध्ये काय काय प्रश्न दिलेले आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे. तोंडी चाचणी सुरुवातीला दिलेली आहे. त्यामध्ये 5 प्रश्न आहेत. त्यापैकी 3 प्रश्न मी या ठिकाणी स्क्रीनवरती सुरुवातीला घेतलेले आहेत. त्यामध्ये रक्ताची कार्य, त्यानंतर 4R सिद्धांत आणि चुक्की बरोबर लिहा, थोडक्यात कोण खरे बोलतंय असं त्यांनी त्या प्रश्नाची सुरुवात केलेली आहे. खरं तर रक्ताची कार्य सविस्तरपणे पुस्तकात दिलेली आहेत आणि हृदयाच्या त्या रचना आणि कार्यानंतर रक्ताची कार्य, त्याची रचना हे सगळं दिलेलं आहे. तरीसुद्धा एकदा नजरेसमोर तुमच्या जावीत, तुम्ही लिहून ठेवावीत म्हणून मी ही रक्ताची कार्य तुमच्यासमोर मांडतो आहे. वायूंचे परिवहन करणे म्हणजे ऑक्सिजन फुफ्फुसापासून पेशीपर्यंत घेऊन जाणे आणि पेशीमध्ये प्रक्रियेत तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसाकडे आणणे, हे वायूंचे परिवहन रक्तामार्फत होतं. पोषण तत्वांचं वहन जे आपल्या पचनसंस्थेमधून रक्तामध्ये येतात तेही पेशीपर्यंत घेऊन जाण्याचं काम रक्तालाच करायचं आहे. टाकाऊ पदार्थांचं वहन पेशीपासून पुन्हा वृकाकडे किंवा पेशीपासून फुफ्फुसाकडे हे सुद्धा रक्तालाच करावं लागतं. शरीराचं रक्षण करायचं म्हणजेच WBC पांढऱ्या पेशींचं ते काम आहेच. विकर आणि संप्रेरकांचं परिवहन करायचं काम ते सुद्धा रक्तामधूनच होतं. तापमानाचं नियमन करणं शरीराचे आहे तेही रक्तच करतं. आणखी कितीतरी कामं अशी आहेत की जी सगळी रक्तामार्फत होतात आणि म्हणून जेव्हा कधी आपण जास्त आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपलं रक्त तपासायला सांगतात. त्याच्यामध्ये कळतं की मग ते प्लेटलेट्स वाढल्यात का कमी झाल्यात, पांढऱ्या पेशी वाढल्यात का कमी झाल्यात, हिमोग्लोबिनची पातळी किती टक्के आहे. म्हणजे रक्त हा अतिशय महत्त्वाचा घटक शरीरामधला आहे. रक्ताची ही सगळी कार्य तुम्हीही पाठ करून ठेवा, परीक्षेत तुम्हाला याच्याबद्दल 100% प्रश्न येणार आहे. त्यानंतर 4R सिद्धांताबद्दल जर बोलायचं झालं तर प्लॅस्टिकचा जो काही भस्मासूर आपल्याकडे वाढलेला आहे, पर्यावरणाची हानी झालेली आहे, ती तेवढी होऊ नये. कारण प्लॅस्टिक हे विघटनशील नाहीच, त्याचं विघटन कधीच होत नाही, त्याला हजारो वर्षे लागत आहेत. त्यामुळं निसर्गात पडलेलं प्लॅस्टिक तसंच पडून राहतं. मग हा जो काही तोटा आहे तो दूर करण्यासाठी प्लॅस्टिकबद्दल 4R सिद्धांत आहे. रेड्यूस म्हणजे कमीत कमी वापर करायचा प्लॅस्टिकचा. रियूज म्हणजे जे प्लॅस्टिक आहे ते पुन्हा वापरायचं, लगेच फेकून द्यायचं नाही. रिसायकल म्हणजे ते जे प्लॅस्टिक आहे ते पुन्हा सायकलिंग करून त्याच्यापासूनच पुन्हा प्लॅस्टिक बनवायचं. आणि रिकवर म्हणजे पुन्हा प्राप्त करणे, जे प्लॅस्टिक ऑलरेडी निसर्गात गेलेलं आहे ते गोळा करून घ्या आणि
योग्य पद्धतीने त्याचं रिसायकलिंग करा. अशा प्रकारे 4R सिद्धांत तुम्हाला वापरावा लागणार आहे. त्यानंतर एक प्रश्न इथं शिल्लक राहिलेला आहे, त्या प्रश्नाबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे. कोण खरे बोलतंय, कोण खोटं बोलतंय, हा एक विषय या ठिकाणी आहे. म्हणजेच आपलं इथं हे बघायचं आहे की पुढे दिलेल्या वाक्यांमध्ये जे वाक्य 2 दिलेले आहेत त्यातलं चूक वाक्य कोणतं आणि बरोबर वाक्य कोणतं. कृष्णविवरातून, मी इथं लिहिण्यासाठी मला आधी पेन घेणं गरजेचं आहे. कृष्णविवरातून अर्थात या पेनचा कलर कोणता आहे तेही बघावं लागेल. हा निळा कलर आपण सुरुवातीला घेतो. कृष्णविवरातून केवळ प्रकाशच बाहेर पडू शकतो. तर एक लक्षात घ्या, हे जे वाक्य दिलंय हे वाक्य चूक आहे. का चूक आहे? कारण कृष्णविवरातून प्रकाशसुद्धा बाहेर पडू शकत नाही. त्याला आपण ब्लॅक होल असं म्हणतो. तो प्रकाशसुद्धा शोषून घेतो, प्रकाशालासुद्धा बाहेर जाऊन देत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ब्लॅक होल कृष्णविवर असेल त्या ठिकाणी शास्त्रज्ञांना काहीच दिसत नाही, म्हणजे पूर्णपणे काळा स्पॉट दिसतो, म्हणून त्याला कृष्णविवर असं म्हणतात. सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू ही असेल, हे वाक्य मात्र अगदी बरोबर दिलेलं आहे. पुस्तकात आपल्याला अगदी शेवटच्या प्रकरणामध्ये ताऱ्यांची अंतिम स्थिती त्याच्याबद्दलची काही माहिती आहे. त्यामध्ये सूर्याच्या वजनाचे तारे, सूर्यापेक्षा कमी वस्तुमानाचे तारे आणि सूर्यापेक्षा जास्त म्हणजे महाराक्षसी तारे आपण ज्यांना म्हणलं होतं त्यांच्या अंतिम अवस्था काय असतील, त्यामध्ये सूर्याची अंतिम अवस्था श्वेतबटू हीच असणार आहे, हे वाक्य बरोबर दिलेले आहे. चला तर मग पुढं अजून काही प्रश्न आहेत ते बघूयात. दरम्यानच्या काळात तुम्ही जर व्हिडिओ अजून शेअर केलेला नसेल तर इतर विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ तात्काळ शेअर करा, म्हणजे त्यांचासुद्धा अभ्यास या दिशेने होणार आहे. तोंडी परीक्षेमधलेच हे प्रश्न आहेत. खरं तर तोंडी परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न प्रॅक्टिकलचे प्रश्न पण दिलेले आहेत, हे तुम्ही तिथं करून बघायचं आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात हे सगळं करायला सांगितले. लिंबाचा रस आणि अमोनियम हायड्रॉक्साईड या ठिकाणी घ्यायचं होतं. यामध्ये लिंबाचा रस द्रावण घेतलं, त्यामध्ये तांबडा लिटमस बुडवला, तर त्याच्यामध्ये कलरमध्ये काही चेंज होत नाही, तो तांबडा लिटमस तांबडाच राहतो. निळा लिटमस जर बुडवला तो तांबडा होतो, आणि याचा अर्थ अनिता म्हणजे आम्लामध्ये निळा लिटमस तांबडा होतो, म्हणजे लिंब द्रावण हे आम्लाचं द्रावण आहे. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये जर तुम्ही तांबडा लिटमस बुडवला तर बुडवलेला भाग निळा होणार आहे. निळा लिटमस जो आहे तो निळाच राहणार आहे, म्हणजे याचा अर्थ NH4OH ही काय आहे, आम्लाच्या विरुद्ध आहे, आम्लारी आहे. OH हा जो जिथं घटक येतो की नाही, हायड्रॉक्साईड घटक आपण त्याला म्हणतो, त्याला आम्लारी म्हणायचं. आणि जिथं H घटक येतो किंवा नंतर द्रावण बनवल्यावर तो H+ आयन देतो, त्याला आपण आम्ल असं म्हणतो. ही एक्स्ट्रा माहिती ही लगेच आपल्याकडे असणं गरजेचं आहे. उत्तरं सांगणे म्हणजे काय, मी तुम्हाला नुसती उत्तरं देणार नाही, तर मी त्याच्याबरोबरच तुम्हाला थेरी आपण जी काही अभ्यासलेली आहे ती सुद्धा शिकवणार आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला तरी चालेल, कारण शब्द हे नॉर्मली तुमच्या कानावरती गेलेले असतात. आम्ल म्हणजे ॲसिड, आम्लारी म्हणजे बेस, वगैरे वगैरे वगैरे. इथं जी काय माहिती मी लिहून दाखवली तीच पुन्हा ॲनिमेशनमध्ये घेतलेली होती. 5वा प्रश्न तोंडी परीक्षेचा आहे, परंतु हा सोडवावा लागणार आहे. 68° फॅरनहाईट हे तापमान सेल्सिअस व केल्विन या एककात किती असेल? यापैकी तुम्ही आता विज्ञानचा जो तास पाहता आहात त्यामध्ये मला थोडंसं मध्ये करेक्शन सांगायचं आहे, कारण वरती जे आय बटन तुम्हाला दिसतंय त्या आय बटनमध्ये एक गणित विषयाची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिलेली आहे. तिथं क्लिक करा, तुम्हाला गणित विषयाचा पूर्ण 50 मार्कांचा तो प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असलेला व्हिडिओ आपोआप चालू होईल. अर्थात ते लगेच करा किंवा नंतर करा, पण ते सुद्धा काम तुम्हाला करायचंच आहे. किंवा शेवटी या तासाच्या शेवटी जे काही अजून व्हिडिओ सजेस्ट केले जातात त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तो गणिताचा व्हिडिओ नक्कीच असणार आहे. 68° फॅरनहाईट हे तापमान सेल्सिअस आणि केल्विन या एककात किती असेल याचंही उत्तर तयार तुमच्यासमोर मांडलेलं आहे. कसं आले ते एकदा समजून घ्या. फॅरनहाईटमध्ये तापमान दिलं आहे F बरोबर 68, आपल्याला हे दिलेलं आहे. केल्विनमधलं तापमान काढायचं आहे आणि सेल्सिअसमधलं तापमान काढायचं, यासाठी सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. सूत्रांशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही. या सूत्रामध्ये F - 32/9 बरोबर C/5. Fची किंमत 68 ठेवलेली आहे आणि सोडवलं, वजाबाकी केली, सोडवलं. Cची किंमत जी आहे ती 20° सेल्सिअस निघालेली आहे. म्हणजे आपल्याला जे पहिलं उत्तर पाहिजे होतं सेल्सिअसमध्ये
फॅरनहाईटमध्ये 68 म्हणजे सेल्सिअसमध्ये किती, तर 20°C. त्याचप्रमाणे दुसरं सूत्र आपल्याला अजून माहीत आहे काय, सेल्सिअसचं तापमान केल्विनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी बदलण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 273.15 मिळवावे लागतात. आणि मग 273.15 अधिक 20 म्हणजे जवळून 293.15 केल्विन अशी आपल्याला तापमानं मिळाली. म्हणजे सेल्सिअसमध्ये 20 आणि केल्विनमध्ये 293. इथं जो काही गुणाकार भागाकार केला, कॅल्क्युलेशन केले ते थोडं नीट समजावून घ्या. परीक्षेत तुम्हाला हे लिहावं लागणार आहे. यानंतर सुरू झाली ती लेखी चाचणी. लेखी चाचणीमध्ये 6वा प्रश्न दिलेला आहे. कारण पहिले 5 प्रश्न हे 2-2 मार्कांचे तोंडी परीक्षेचे होते. आता मात्र लेखी परीक्षा सुरू झालेली आहे. त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे, योग्य पर्यायास गोल करा. ATP तयार करण्याचा कारखाना असे कोणास म्हटले जाते. कारण जिथं ऊर्जा निर्मिती केंद्र आहे, ATP तिथं तयार होतं, त्याला आपण तंतुकणिका असं म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया असं हे उत्तर त्या ठिकाणी तुमचं असणार आहे. WBC अर्थात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या पेशीची निर्मिती कुठं होते, तर ती आपल्या अस्थिमज्जेमध्ये ती निर्मिती होते. हे उत्तर तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन टिंबटिंब पूर्ण असते. बऱ्याच वेळेला अष्टक हा शब्द आपल्याला माहीत आहे, पण हायड्रोजनच्या बाबतीमध्ये मात्र इथं द्विक पूर्ण होतं. कारण हायड्रोजनमध्ये 2 इलेक्ट्रॉन शेअरिंग केलेले असतात. इथं आकृती काढून दाखवतो तुम्हाला. हा एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन, दोघांच्या बाउंड्रीवरती अशा प्रकारचे 2 इलेक्ट्रॉन असतात. प्रत्येकाला वाटतं की ते आपलेच आहेत आणि त्याचं काय पूर्ण होतं, मग त्याप्रमाणे द्विक पूर्ण होतं. याला आपण म्हणतो 2 इलेक्ट्रॉन पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर प्रकाशाचा वेग टिंबटिंब किलोमीटर प्रति सेकंद एवढा आहे. इथं साधारणपणे 3 लाख असा शब्द घेतला जातो आणि मग 3 लाख कुठे लिहिले, तर पर्याय क्रमांक अ मध्ये लिहिलेला आहे. प्रकाशाचा वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. त्यातला 10⁸ मधला 3 कमी केले आपण किलोमीटर लिहिल्यामुळं, म्हणून 5 शून्य शिल्लक राहिले. म्हणून 3वर 5 शून्य म्हणजे 3 लाख असं हे उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर थर्माकोल टिंबटिंब तापमानात द्रव अवस्थेत जातो. इथं खरं उत्तर होतं 100°C पेक्षा जास्त. इनफॅक्ट ॲक्च्युअल जे आकडा जर माहिती करायचा झाला तर 240°C असं खरं उत्तर आहे. परंतु पुस्तकातल्या माहितीप्रमाणे आपल्याकडे जेवढं काही बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे त्या नॉलेजनुसार मात्र हे 100°C पेक्षा जास्त असं जरी लिहिलेलं असेल तरीसुद्धा ते उत्तर ग्राह्य धरलं जातं, बरोबर धरलं जातं, काहीच अडचण नाही. काही वेळापूर्वीच मी गणित विषयाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि गणित विषयासाठी मी मगाशी अपलोड केलेला व्हिडिओ, त्यालाही छानपैकी काही व्ह्यूज यायला सुरुवात झालेली. 8वीचे विद्यार्थी जे NMMSला होते, स्कॉलरशिपला होते, ते सगळे तर हा व्हिडिओ पाहतच आहेत. परंतु त्याबरोबरच जे तिथं नव्हते पण सत्र 2ची परीक्षा देणार आहेत, ते सुद्धा आत्ता गणित, विज्ञान आणि इतर विषयांचे व्हिडिओ याच चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहेत. अजूनमधून स्टुडिओमध्ये जाऊन तेही चेक करावं लागतं. पुढचे काही प्रश्न आहेत. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन, विरलन पेन घ्यायचा राहिला त्यामुळे ते पुढची क्लिप आलेली असावी. विरलन आणि संपीडन यांच्यामध्ये त्यांनी सांगितलेला आकडा जो आहे तो आहे 1000. आता इथे एक शंका अशी आहे बघा, म्हणजे माझं डोकं अशा प्रकारे चालतंय, उत्तर त्यांनी काय दिलेलं असेल ते असेल. विरलन आणि संपीडन इत्यादींची एकूण संख्या 1000 आहे. इथं थोडा विचार करण्यासारखी अवस्था आहे. एकूण संख्या जर 1 असली 1000, तर यापैकी विरलन किती तयार झाले. जर एकूण असतील 1000 तर विरलन 500 आणि संपीडन 500. आणि आपल्याला माहित आहे 1 विरलन अधिक 1 संपीडन मिळून 1 तरंग तयार होतो. मग 500 विरलन 500 संपीडन म्हणजे किती तरंग तयार झाले, 500 तरंग तयार झाले. म्हणजे ध्वनीची वारंवारता किती असेल, याचं उत्तर आहे 500 हर्ट्झ. एकूण संख्या 1000 दिली म्हणून प्रत्येकाची संख्या वेगळी वेगळी जर 1000 दिली असती तर याचं उत्तर 1000 हे आलं असतं. एकूण हा शब्द इथं मुद्दाम लक्षात घ्यायचा आहे.
कारण जेवढे विरलन तेवढे संपीडन, दोघांची मिळून संख्या 1000 म्हणून विरलन 500, संपीडन 500 म्हणून दोन्ही तरंगाची वारंवारता 500 असं मी लिहून दिलेलं आहे. याच्याबद्दल काही लोकांना चर्चा करायला संधी आहे, कमेंट बॉक्समध्ये आपण चर्चा करूयात. त्यानंतर शेजारील आकृतीत कोणत्या प्रकारचे प्रकाशाचे परावर्तन दर्शविले आहे. अर्थात इथं तुम्हाला ही आकृती नियमित आणि अनियमित परावर्तनामध्ये झालेली आहे. म्हणजे इथं नक्कीच अनियमित परावर्तन दर्शविलेलं आहे असं आपल्याला दिसतंय या आकृतीमध्ये. त्याचं कारण पहा ना, इथं हा जो पृष्ठभाग आहे तो कसा आहे, खडबडीत आणि खडबडीत पृष्ठभागावरून होणारं परावर्तन हे अनियमित परावर्तन असतं. कारण पुन्हा आणखी समजून घ्या, आपाती किरण जरी एकमेकांना समांतर असतील तरी परावर्तित किरण एकमेकांना समांतर राहत नाहीत. याला आपण अनियमित परावर्तन म्हणतो. परंतु या अनियमित परावर्तनामध्ये सुद्धा प्रकाश परावर्तनाचे 3ही नियम पाळले जातात. तुम्हाला लगेच स्वाध्याय दिलेला आहे मी. आपल्या वहीमध्ये 3 नियम लिहून काढायचे आहेत. कशाचे नियम लिहायला सांगितलेले आहेत? प्रकाशाच्या परावर्तनाचे 3 नियम लिहायचे आहेत. आकडा 1 2 3. त्यामध्ये पहिला नियम असा होता बघा, तोपर्यंत मी तोंडी सांगतो, तुम्ही नंतर ते लिहून काढा. त्यामध्ये पहिला नियम असा होता, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. दुसरा एक नियम होता की आपाती कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. आणि तिसरा नियम होता, आपाती किरण आणि परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात. दे आर ॲट द अपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. असा एक तिसरा नियम आहे. बघा, अशा प्रकारचे नियम जर पाठ असतील तर तुम्ही परीक्षेत ते सगळे लिहू शकता. मात्र नियमित परावर्तन असेल किंवा अनियमित परावर्तन असेल, सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरून होणार असेल किंवा खडबडीत पृष्ठभागावरून होणार, प्रत्येक ठिकाणी हे नियम पाळले जातातच. हेही लक्षात राहू द्या. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की नियमित परावर्तनामध्येच हे नियम पाळले जातात आणि अनियमितमध्ये पाळले जात नाहीत. तसं काही नाही. दोन्ही ठिकाणी हे नियम, 3ही नियम पाळले जातात. पुढं PVCचा एक उपयोग लिहायला सांगितलेला आहे. अर्थात PVC म्हणजे तुम्हाला फक्त पाईपच माहीत आहे. पॉलिव्हिनिल क्लोराईड असा आपण त्याला म्हणतो. तो PVC फक्त पाईप नाही तर त्यापासून अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यांची नावं बघा, बाटल्या, रेनकोट, पाईप, हँडबॅग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी, यापैकी कुठलंही एक लिहिलं तरी चालेल, पण भरपूर लिहा, काही अडचण नाही. त्यानंतर भूपरिसंस्थेची व्याख्या जी आजच आमच्या वर्गात मी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. जलीय परिसंस्था म्हणजे काय, भूपरिसंस्था म्हणजे काय, भूपरिसंस्थेचे 2 प्रकार, जलीय परिसंस्थेचे 2 प्रकार, त्याच्यामध्ये असलेले वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, त्यांच्यामधला फरक, हे सगळं सकाळीच असायला सांगितलं आहे. नेमकं तोच प्रश्न इथं आला आहे. भूपरिसंस्था म्हणजे फक्त जमिनीवरची परिसंस्था, मातीवरती उगवलेल्या वनस्पती, तिथं राहणारे प्राणी, यांना आपण भूपरिसंस्था असं म्हणणार आहोत. खगोलशास्त्रामध्ये मोठी अंतरे मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर यासाठी वापरलं जाणारं एकक आहे, त्याचं नाव आहे प्रकाश वर्ष. तुम्ही म्हणाल मग हे किती मोठं एकक आहे? कारण खगोलीय अंतर फार मोठे असतात, ते आपल्या सेंटीमीटर, मीटर, मिलीमीटरमध्ये मोजता येणार नाहीत. म्हणून हे एक नवीन एकक शोधून काढलेलं आहे, प्रकाश वर्ष. याचा अर्थ असा होतो, प्रकाश त्याच्या वेगाने, म्हणजे सेकंदाला 3 लाख किलोमीटर तर तुम्हाला सांगितले मागाशीच मी, त्या वेगाने एका वर्षात जेवढं अंतर जाईल, आता हिशोब तुम्ही करत बसायचं बरं का, एका वर्षात सेकंद किती, त्याला 3 लाखाने गुणायचे आणि मिळणारं अंतर किलोमीटरमधलं ते अंतर म्हणजे प्रकाश वर्ष एवढं अंतर आहे. प्रकाश वर्ष हे वेळ मोजण्यासाठी वापरत नाहीत, ते वापरतात ते प्रचंड मोठी अंतरं मोजण्यासाठी. खगोलीय एकक असंही त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते. असा ताण का बदलायचा, त्याचंही कारण तुमच्यासमोर आलेलं आहे. बोलत असताना तोंडाद्वारे होणाऱ्या हवेच्या हालचालीमुळे स्वरतंतू कंप पावतात व आपल्या घशामध्ये ध्वनीची निर्मिती होते. या तंतूंचा ताण कमी जास्त करून आपण वारंवारता बदलतो, कंपनं आपण कमी जास्त करतो आणि आवाज आपला आपण बदलत असतो.
त्यानंतर दर्शकावर मिठाचा परिणाम होत नाही, कारण कारण तुम्हाला माहिती आहे, जर ॲसिड असेल म्हणजे आम्ल असेल तर दर्शक आपला रंग दाखवेल, आम्लरी असेल तर दर्शक आपला रंग दाखवेल. परंतु मिठाचं कसं आहे बरं का, की मीठ हे एक उदासीन क्षार आहे आणि त्यामुळं उदासीन असल्यामुळं ते आम्ल पण नाही, आम्लारी पण नाही, त्यामुळे दर्शकावर त्याचा परिणाम होत नाही. अशा प्रकारची उत्तरंसुद्धा समोर बी लिहून दिलेली आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तरं बघायची, लिहून काढायची आहेत. शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करायला सांगितले. खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबाचा रस टाकल्यास बुडबुडे दिसतात. हे बुडबुडे कोणत्या वायूचे असतात, असा प्रश्न निर्माण झाला. कारण खाण्याचा सोडा म्हणजे सायट्रिक आम्ल, त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच आपण लिंबाचा रस म्हणजे सायट्रिक आम्ल, खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, ते जर आपण टाकले तर त्यांच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू आणि सोडियम सायट्रेट हा क्षार तयार होतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये कार्बन डायऑक्साईड हा वायू आहे, तो त्या सोडियम सायट्रेटमधून बाहेर पडतो, द्रावणातून बाहेर पडतो, म्हणून बुडबुडे बाहेर आलेले दिसतात. ते बुडबुडे कोणामुळे आले? कार्बन डायऑक्साईड वायूमुळे आलेले आहेत. ही आकृती तुमच्या परिचयाची आहे असं विचारलेलं आहे. आकृतीची रचना कोणत्या उपकरणाची आहे आणि ती रचना लिहायची प्रत्यक्षामध्ये. आकृती तुम्हाला काढून दिलेली आहे, पुन्हा आकृती काढण्याची गरज नाही. माहिती जर लिहायची झाली तर याप्रमाणे कॅलरी मापी हे या उपकरणाचं नाव आहे. यामध्ये 2 भांड्यांच्या मध्ये उष्णता आत किंवा बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे आतील भांडे हे भोवतालच्या वातावरणापासून अलिप्त ठेवलं जातं. हे भांडं आतलं जे आहे ते तांब्याचं भांडं आहे. एकक तापमान मोजण्यासाठी तापमापे असते आणि जो काही द्रव पदार्थ आहे तो ढवळण्यासाठी एक कांडी बसवलेली आहे, त्याला ढवळण्याची कांडी असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे ही रचना कॅलरी मापीची आहे. उष्णता मोजण्यासाठी आपण कॅलरी मापी वापरतो. फरक लक्षात घ्या पुन्हा एकदा. हाही प्रश्न बऱ्याच वेळा येतो परीक्षेत. तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरायची असते, उष्णता मोजण्यासाठी कॅलरी मापी वापरायची असते. हा दोघांमधला महत्त्वाचा एक फरक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पर्यावरण व मानवी आरोग्यावर काचेचा काय परिणाम होतो आणि तो होऊ नये म्हणून काय उपाययोजना करायची? तर काचेचा होणारा परिणाम 2 पद्धतीनं सांगितलेला आहे. एक तर काच तयार करताना सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात आणि त्याचा परिणाम पर्यावरणावरती होतोय. पण काच तर तयार झालीच पाहिजे, कारण काही ठिकाणी काचेशिवाय दुसरे पदार्थ आपण वापरत नाही. अजून एक तोटा असा आहे की काच अविघटनशील असल्यामुळे काचेचे टाकाऊ वस्तूंचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून जातात आणि तिथल्या प्राण्यांवर, वनस्पतींवर परिणाम करतात. या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे सुद्धा तुंबून जाऊ शकतात. कधीकधी आपल्या पायाला काच कापू पण शकते. असे अनेक तोटे आहेत काचेचे. पण याच्यावरती उपाययोजना आपण करू शकतो. काच जी फुटलेली आहे ती पुनर्चक्रीकरण करण्यासाठी आपण पुन्हा काचेच्या कारखान्यामध्ये पाठवून देऊ शकतो, कारण अशा प्रकारे काचेचे तुकडे त्या मिश्रणामध्ये मिसळल्यावर कमी तापमानाला सुद्धा ते मिश्रण वितळू शकतं, त्याचा द्रवणांक कमी होतो. म्हणून म्हणजे काचेचा असा डबल फायदा आहे की पर्यावरणावरती परिणाम पण होणार नाही आणि त्याच काचेपासून पुन्हा नवीन काच बनवली जाऊ शकेल. 3 किलोग्रॅम वस्तुमानाची एक वस्तू 600 कॅलरी ऊर्जा प्राप्त करते, तेव्हा तिचे तापमान 10°C पासून 70°C पर्यंत वाढते. तर वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे असा प्रश्न आत्ता विचारलेला आहे. मग बघा, यम दिलेला आहे 3 किलोग्रॅम. टोटल ऊर्जा किती प्राप्त केली ती दिलेली आहे 600 कॅलरी. आणि अशा परिस्थितीमध्ये तापमान जी वाढ झाली ते तापमानामध्ये झालेली वाढ 60°C झालेली आहे, कारण 70 वजा 10 करावं लागेल, मग उत्तर आपल्याला 60 मिळणार आहे. याप्रमाणे आपल्याला सीची व्हॅल्यू काढायची होती, कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. सूत्र लिहिलं आहे, विशिष्ट उष्मा सी बरोबर Q/m गुणिले डेल्टा टी बरोबर 600 भागिले 3000 गुणिले 60 भागाकार करून घेतलेला आहे. उत्तर काढलेलं आहे आणि ते उत्तर मिळाले 3.33 गुणिले 10⁻³ कॅलरी पर ग्रॅम अंश सेल्सिअस. विशिष्ट उष्मा याप्रमाणे मिळालेला आहे. पुढं खालील चित्राचे वर्णन लिहा. हे वर्णन लिहिण्यासाठी तुम्हाला चित्र बघावं लागेल.
चित्रामध्ये तुम्हाला प्राणी एक दिसतोय, पलीकडे एक नक्की गोल गोल काय आहे ते तुम्हाला कळले. आणि इकडं असे वनस्पती का दिसत आहेत, त्यांची काय नावं आहेत, कुठल्या प्रदेशात असं दिसत असेल बरं चित्र? थोडं डोकं चालवा, तुम्हाला याचं उत्तर नक्कीच मिळणार आहे. उत्तर तुमच्यासमोर मी काही मिनिटासाठी मांडतो, सांगण्याची गरजच नाही की वाळवंटी प्रदेशातलं हे सगळं चित्र आहे. सविस्तरपणे पहा आणि नंतर उत्तर लिहून काढा. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीसाठी निरोगी असल्याबाबतचे कोणते निकष लक्षात घ्यावे लागतात? कारण कुणीही रक्तदान करू शकत नाही, त्यासाठी डॉक्टरांनी काही नियम ठरवलेले आहेत आणि त्या नियमांना बांधील राहूनच आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला ते सगळं नियमाला बांधील राहूनच करावं लागणार आहे. मग काय नियम आहेत ते? तर ते नियम दिलेले आहेत की रक्तदान करणारी व्यक्ती ही 18 वर्षापुढील असणे आवश्यक आहे. एखाद्याचं वय 17 आहे पण तो म्हणतो रक्तदान करायचं आहे, डॉक्टर रक्त घेणार नाहीत. रक्तदान करणारी व्यक्ती निरोगी असावी, तिला बाकीच्या कुठल्याही प्रकारच्या गोळ्या बीपीच्या किंवा थायरॉईडच्या वगैरे असल्या चालू असू नयेत. गर्भावस्था आणि स्तनपानाचा काळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थानं रक्ताची भरपूर गरज असते, हिमोग्लोबिनची गरज असते. कारण त्यांच्या एकट्या जीवावरती त्यांचं जे काही बाळ आहे, मग ते गर्भावस्थेमध्ये पोटामध्ये असेल किंवा स्तनपान करत असेल, अंगावरती दूध पित असेल, अशा वेळेला अशा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत. त्याबरोबरच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वजन हे 50 किलोपेक्षा पुढं असणं गरजेचं आहे, म्हणजे ते पुरेसं तंदुरुस्त आहे असं समजेल. नाहीतर त्यालाच रक्त भरायची गरज आहे आणि तो जर म्हणतो मी रक्तदान करतो, तर कुणी रक्त तसं घेणार नाही. गमतीचा भाग जरा सोडून द्या, पण थोडं काळजी घ्या. इथं रक्तदान कुणीही करू शकत नाही, त्यासाठी निरोगी व्यक्ती असणं गरजेचं आहे. घटक अणूंपासून संयुगाची निर्मिती कशी होते ते इलेक्ट्रॉन स्वरूपाण्याच्या रेखाटनाने दर्शवा. यासाठी सोडियम आणि क्लोरीन यांचं तुम्हाला एकत्रीकरण करून सोडियम क्लोराईड तयार झालेलं दिसलं पाहिजे. त्यासाठी बारकाईने आकृती एकदा बघून घ्या. कुठंतरी काहीतरी टिपके काढून जमणार नाही, ही काय रांगोळी काढलेली नाही. NaCl आपण ज्याला मीठ म्हणतो, सोडियम क्लोराईड म्हणजे हे काय आहे? हे ॲक्च्युली मीठ आहे. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ तयार होतं, ज्याला खारट चव आहे. हे तयार होण्यासाठी Na म्हणजे हा सोडियम आणि Cl म्हणजे हा क्लोरीन. आता याच्यामध्ये काय होणार आहे? सोडियममध्ये एकूण 11 इलेक्ट्रॉन असतात. इथं 11 लिहिले बघा, 11 मोजून बघा. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचात 8 आणि तिसऱ्या कवचात हा एकटा शिल्लक राहिलेला आहे आणि हाच फार महत्त्वाचा ठरणार आहे. काय ठरतो महत्त्वाचं? मग हा जो एकटा शिल्लक आहे तो जर इकडून निघून गेला तर काय होणार आहे? इथं अंतिम कवचामध्ये, दुसऱ्या कवचामध्ये, सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील. इकडं क्लोरीनमध्ये काय भानगड होते की क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कवचात 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या बाह्यतम कवच ज्याला आपण संयुजा इलेक्ट्रॉन म्हणतो ती संख्या 7 आहे. संयुजा कवच तिसरं कवच आहे. मग इथं 7 इलेक्ट्रॉन आहेत. याला अष्टक पूर्ण होण्यासाठी एकाची गरज आहे, म्हणजे सोडियम त्याचा 1 इलेक्ट्रॉनने जर क्लोरीनला दिला तर सोडियममध्ये अष्टक पूर्ण झालं, क्लोरीनमध्ये पण अष्टक पूर्ण झालं. पण अशा परिस्थितीमध्ये सोडियम धन आयन तयार होतो आणि क्लोरीन ऋण आयन तयार होतो आणि हे 2 आयन तयार झालेले एकमेकांना बांधलेले राहतात आणि यालाच आपण NaCl म्हणजेच मीठ तयार झाले असं म्हणू शकतो. इथं टिपके देताना 11, इथं 17, इथं 10 आणि इथं 18 अशा प्रकारचे योग्य कक्षेमध्ये योग्य टिपके देणं आवश्यक आहे. कुठंतरी काहीतरी टिपके देऊन जमणार नाही, म्हणून NaCl. आता याच्यासारखा तुम्ही एक प्रश्न तयार करू शकता बघा. MgCl2चा एक प्रश्न दिलेला आहे पुस्तकात, म्हणजे आयनिक संयुगांची निर्मिती आणि सहसंयुज संयुगांची निर्मिती, याच्यामध्ये हा भाग दिलेला आहे. जसं आयनिकबद्दल तुम्ही तयार करू शकता, तसंच सहसंयुजमध्ये कशाप्रकारे इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होते ते सुद्धा तुम्ही तिथं भागीदारी होते बघा इलेक्ट्रॉनची, ती सहसंयुज बंधामध्ये कशी होते तीही बघून घ्या. कारण या प्रश्नासारखे असे अनेक प्रश्न तुम्हाला बनवता आले पाहिजेत, तर तुमचा अभ्यास चांगला झाला आहे असं म्हणता येईल. अन्यथा तुम्ही नुसता एकच प्रश्न बघून याचंच उत्तर तयार करून परीक्षेला जर जाल तर नक्कीच तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर सूर्य असाल तर तुमचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहा. म्हणजे शेवटच्या प्रकरणातल्या सूर्याबद्दलचं त्याचं वस्तुमान किती, त्याची त्रिज्या किती, तो कुठं आहे, काय आहे, ते सगळी माहिती तुम्हाला लिहायची. ती या प्रकारची माहिती आहे बघा. मंदाकिनी दीर्घिकेत पाठ करून ठेवा ही माहिती. मंदाकिनी दीर्घिकेत असणाऱ्या
अब्जावधी ताऱ्यांपैकी मी सूर्य एक तारा. मी का म्हणले? कारण ते स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. सूर्याचे गुणधर्म स्वतःच्या शब्दात लिहायचे म्हणून मी वापरला आहे शब्द इथं त्यांनी. मी सूर्य हा एक तारा आहे. पृथ्वीपासून जवळ असल्याने पृथ्वीवासियांना हा तारा मोठा दिसतो. अशा प्रकारचे अनेक तारे आकाशात आहेत. माझे वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान किती आहे? 2 × 10⁻30 किलोग्रॅम. त्रिज्या पण दिलेली आहे आणि त्यातलं तापमान पण सांगितले. केंद्रातलं तापमान किती आहे आणि वय किती आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाठ करून घ्या. म्हणजे परीक्षेत तुम्हाला सूर्य असा शब्द दिसला की एवढं सगळं लिहिता आलं पाहिजे. टिपा लिहा, मोठा प्रश्न, लहान प्रश्न, अजून रिकाम्या जागेमध्ये पण येऊ शकते. यातलं काहीही तयारीत राहा. सूर्याबद्दलचा एक तरी प्रश्न परीक्षेत येतोच हे नक्की. सल्फ्युरिक आम्लाला रासायनिक उद्योगधंद्यात सर्वात जास्त महत्त्व का आहे? कारण सहज सल्फ्युरिक आम्लाचे पाण्यातलं विरघळणे खूप उष्णता निर्माण करतं आणि बहुतेक सर्व अभिक्रिया घडवून आणण्यासाठी इतर आम्लांपेक्षा सल्फ्युरिक आम्ल, ज्याचं सूत्र सुद्धा मी इथं लिहून दाखवतो. सल्फ्युरिक आम्लाचं सूत्र आहे H2SO4. याला सर्व आम्लांचा राजा, आम्लराज असंही म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त अभिक्रिया करण्याची क्षमता आहे म्हणून H2SO4. सल्फ्युरिक आम्ल म्हणजे आम्लराज, सर्व आम्लांचा हा राजा आहे. जसा प्राण्यांचा राजा सिंह मानला जातो, पक्ष्यांचा राजा गरुड मानला जातो, तसं आम्लांचा राजा, मात्र हा खरोखरच मानायची गरज नाही, हा राजाच आहे. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले आहेत असे तुम्हाला वाटते? ते तुमच्या शब्दात लिहा. आता परिसंस्था ह्या खरोखरच जर मोडीत कुणी काढले असतील तर त्या मानवानंच काढलेल्या आहेत. त्यामुळं मानव हा भक्षक आहे आणि तो काय काय करतो, त्यामुळं परिसंस्थेवर काय परिणाम झाला व्यवस्थित लिहून ठेवा. उत्तर तुमच्या समोर मांडलेलं आहे. खालील चित्र कशाचे आहे? यापासून ध्वनी कसा निर्माण होतो? चित्र कशाचे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. आपल्याला प्रकरण क्रमांक 12 सुरुवातीला हे चित्र दिलेलं होतं. हे चित्र मानवी स्वरयंत्राचं आहे. स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून फुफ्फुसातील हवा जाते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात आणि ध्वनीची निर्मिती होते. 1 मार्क पहिल्या चित्र ओळखायला आहेत आणि 2 मार्क ध्वनी कसा तयार होतो यासाठी आहे. 10वा प्रश्न शेवटचा प्रश्न आलेला आहे. यामध्ये खालील प्रसंग अभ्यासायला सांगितला आहे. स्वरा आणि यश पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात पाहत होते. संथ पाण्यात त्यांची प्रतिमा त्यांना स्पष्टपणे दिसत होती. तेवढ्यात यशने पाण्यात दगड टाकला, त्यामुळे त्यांची प्रतिमा विस्कळीत झाली. स्वराला प्रतिमा विस्कळीत होण्याचे कारण समजेना. तुम्ही 8वीमध्ये आहात, तुम्हाला प्रकाशाचं परावर्तन माहीत झालेलं आहे. तुम्हाला नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन हे 2 प्रकार माहीत झालेले आहेत. सपाट पृष्ठभागावरून होणारं परावर्तन, खडबडीत पृष्ठभागावरून होणारं परावर्तन हेही तुम्हाला माहीत झालेले आहे. तुम्ही द्या ना या प्रश्नांची उत्तरं, त्या स्वराला उत्तरं कळतील अशा भाषेमध्ये. पहिला प्रश्न असा आहे, प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कळीत होणे यांचा काही संबंध आहे का? आणि असेल तर तो कसा आहे? तर एक लक्षात घ्या, प्रकाशाचं परावर्तन होणं आणि प्रतिमा विस्कळीत होण्याचा संबंध आहे. संत पाण्यात नियमित परावर्तन होत होतं, त्यामुळं प्रतिमा स्पष्ट दिसत होती. पाण्यात दगड टाकल्यामुळं लहरी निर्माण झाल्या, त्यामुळं तो जो पृष्ठभाग आहे तो नियमित परावर्तन होण्यासाठी गुळगुळीत सपाट राहिलेला नाही, तो खडबडीत टाईप झाला. त्यामुळं होणारं परावर्तन अनियमित झालं आणि त्यामुळं प्रतिमासुद्धा विस्कळीत तयार झालेली आहे. म्हणजे संथ पाण्यात तयार होणारी प्रतिमा नियमित परावर्तनामुळे स्पष्ट तयार होते. या उलट हलणाऱ्या पाण्यात थोडंफार पाणी हलतं तिथं तयार झालेली प्रतिमा ही अनियमित परावर्तनामुळे झालेली विस्कळीत प्रतिमा तयार होते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसरा प्रश्न याच भागावरती होता. यातून प्रकाश परावर्तनाचे कोणते प्रकार तुमच्या लक्षात येतात? मी आत्ताच ते प्रकार सांगितलेले होते. नियमित परावर्तन, हा एक प्रकार आणि दुसरा प्रकार तयार झाला तो अनियमित परावर्तन. हे होतं सपाट आणि गुळगुळीत पृष्ठभागावरून, म्हणजेच आपण त्याला संथ पाणी असं म्हणूया. हे जे होतं ते
खडबडीत पृष्ठभागावरून होतं, म्हणजेच हलणारं पाणी याच्यामध्ये अशा प्रकारची अनियमित परावर्तन होतं. इथं स्पष्ट प्रतिमा तयार होते आणि इथं मात्र अस्पष्ट किंवा त्यालाच आणखी एक शब्द आहे विस्कळीत प्रतिमा तयार होते. थोडक्यात तुम्हाला परावर्तनाचे प्रकार यातून समजणं गरजेचं आहे. ही माहिती मी लिहिलेली तिथं पण लिहून आलेली, त्यामुळे ती सध्या जी माहिती आहे ती सध्या तरी मी पुसतो. म्हणजे तुम्हाला दिसतंय आता तीच माहिती लिहिलेली सापडली. तर सपाट गुळगुळीत पृष्ठभागावरून होणारे परावर्तन, नियमित परावर्तन आणि खडबडीत पृष्ठभागावरून होणारे परावर्तन अनियमित असे दोन्ही प्रकार या ठिकाणी तुम्हाला मी लिहून पण दाखवले आणि टाईप पण करून दाखवलेले आहेत. प्रकाश परावर्तनाच्या प्रकारांमध्ये परावर्तनाचे नियम पाळले जातात का, याचं उत्तर मागाशी पण मी तुम्हाला दिलेलं आहे. आठवतं का मागाशी मी काही बोलता बोलता तुम्हाला ते सांगितलं होतं की या ठिकाणी सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम मग ते नियमित असलं तरी पाळले जातात, अनियमित असलं तरी पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये फक्त होतं काय की समांतर आलेले प्रकाश किरण आपतन किरण आपण त्यांना म्हणतो, ते परावर्तनानंतर वेगवेगळ्या दिशांना जातात, ते समांतर राहत नाहीत. समांतर न राहण्याचं कारण म्हणजे खडबडीत पृष्ठभाग आहे म्हणून ते समांतर राहत नाहीत. हे मागाशी पण मी सांगितलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे या शेवटच्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन काही प्रश्न अजून बाकी आहेत. 10व्यातला ब, खालील क्रियांचे पेशी ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया आणि ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया असे वर्गीकरण करायचं आहे. उत्तर तुमच्यासमोर पाठवले मी. पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया म्हणजे भक्षण आणि उत्सर्जन. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया म्हणजे विसरण आणि परासरण, या दोन्ही क्रिया चालू असतात. परासरण म्हणजे काय यासाठीच उत्तर तुमच्यासमोर आणलेलं आहे. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण होय. जसं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, एखादा बेदाणा जर आपण पाण्यामध्ये ठेवला तर बाहेरचं पाणी त्या बेदाण्याच्या आतमध्ये जातं आणि बेदाणामध्ये मनुका थोड्या वेळाने टम्म फुगतो, त्याला आपण परासरणच झाले असं म्हणतो. खालील आकृतीत दर्शविलेल्या परासरणाच्या क्रिया ओळखून त्यांना नावे द्या. तर पहिल्या आकृतीमध्ये प्राणी पेशी दाखवलेली आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये वनस्पती पेशी दाखवलेली आहे. म्हणून पहिल्या आकृतीमध्ये वनस्पती पेशीतलं परासरण दाखवलेलं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये प्राणी पेशीतलं परासरण दाखवलेलं आहे. याप्रमाणे हे परासरणाचे काही प्रकार पण त्या ठिकाणी विचारात घेतलेले होते. याप्रमाणे 8वीचा विज्ञान सत्र 2024साठीचा हा पेपर आपण पूर्ण केलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मनापासून पाहिला, कारण तुम्हाला उत्तरं शेवटपर्यंत माहिती करणं गरजेचं होतं. आय होप, म्हणजे मी अशा अपेक्षा करतो की तुम्ही ही सगळी उत्तरं तुमच्या वहीमध्ये व्हिडिओ थांबवून नीट लिहून घेतलेली असावीत, कारण ही यातली काही उत्तरं तुम्हाला पुन्हा लिहायची आहे. त्यामुळं विज्ञानचा हा व्हिडिओ आता पूर्ण झालेला आहे. तुमच्या बाजूला अजून काही सबस्क्राईब करा किंवा काही व्हिडिओ दाखवलेले आहेत, गणिताचा व्हिडिओ, इतर विषयांचा व्हिडिओ, असं आत्ता साईडला दाखवले बघा दोन्ही बाजूंना, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि त्या व्हिडिओला क्लिक करा. ते व्हिडिओ पाहिले तरी चालतील. धन्यवाद.